काँग्रेसचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर या जिल्हाध्यक्ष पदावर राजाभाऊ पातकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश पाटील यांनी ही नियुक्ती केली असून याबाबतचे नियुक्तीपत्र पातकर यांना पाठवण्यात आले आहे। तर आगामी काळात सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणार असून घराघरात काँग्रेस पक्ष पोहोचविण्यासाठी काम करणार। आगामी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत महापौर बसविण्यात काँग्रेस किंगमेकरची भूमिकेत असेल असं राजाभाऊ पातकर यांनी सांगितलं। पातकर यांच्या नियुक्तीनंतर त्यांच्या कार्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। सर्व पक्षाचे असलेले वरिष्ठ यांच्या आदेशाने काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी आज जी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्षाची, ती निश्चितच माझ्यासारख्या एक बहुजन समाजातील एक छोट्या कार्यकर्त्याच्या वरती दाखवलेला विश्वास आहे। स्थानिक निवडणुका आणि माझ्यावर दिली जबाबदारी, निश्चितच हा शिवधनुष्य जो माझ्या वरिष्ठांनी माझ्यावर टाकलेला आहे तो नक्कीच मी माझ्या सर्व सवंगड्याचे माझ्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन मी निश्चितच कार्यकर्त्यांना न्याय कसा मिळेल आणि काँग्रेस घराघरात कशी पोचले पाहिजे, काँग्रेसचा पंजा हा घराघरात पोचवण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करणार। काही पदाधिकारी किंवा जे आता आधीचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या सहित काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले, तर या सर्वांकडे आपण कसं पाहतो? आमचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माझे सहकारी सन्माननीय सचिनदादा पोटे यांनी जरी राजीनामा दिला असेल परंतु ते आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत। त्यांनी या ठिकाणी काँग्रेस वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि जरी माझ्यावर ही जबाबदारी दिली तर मी सचिनदादाला माझ्यासोबत घेऊनच किंवा माझे कोण पदाधिकारी असतील यांना देखील मी जवळ घेऊन एकत्र सोबतीने काँग्रेस वाढवण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार आहे। कारण की आपणास कल्पना नसेल तरी मी कल्पना असेल मला माहीत नाही, परंतु या इतिहासात काँग्रेस देशामध्ये सगळ्यात जास्त 11 वर्ष काँग्रेसचे अध्यक्ष राहण्याचा मान आमच्या सचिनदादांना काँग्रेस कमिटीने दिला। त्यामुळे निश्चित ते जरी त्यांनी स्वतःनी त्यांच्या स्वखुशीने तो राजीनामा जरी दिला असेल तरीसुद्धा आम्ही त्यांना जवळ घेऊनच या कल्याण डोंबिवली महापालिकेवरती जो महापौर बसेल याच्यात काँग्रेसचा सिंहाचा वाटा असेल हे निश्चित।